डोंबिवलीच्या कंपॅरिझनमध्ये इथे खूपच गर्दी आहे, कारण की ऑल ओव्हर पब्लिक आली आहे इथे. तर आता तुम्ही मगाशी भजन बघितलं आणि इथं हल्दी आहे बघा. एकदा येऊन नक्कीच अनुभवा. इकडे बघा मल्लखांब आहे, मल्लखांब. महाराजांची मूर्ती दाखवतो, महाराजांची मूर्ती. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एनगावकर ब्लॉग चॅनलमध्ये. आणि आज आहे गुढीपाडव्याचा दिवस. मराठी नववर्ष चालू झालं आहे आजपासून. तर आज सर्व ठिकाणी म्हणजे काय काय लोकेशन्सला पहाट एकदम मस्त असते. दिवाळी पहाट कशी असते तशी गुढीपाडवा पहाट आहे. तर सकाळचे 7:30 वाजलेत आणि मी ह्यावेळी काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. दरवेळी मी डोंबिवलीच्या म्हणजे फडके रोडचं दाखवतो तुम्हाला पहाट, गुढीपाडवा पहाट. तर आज मी जाणार आहे गिरगावला. तर चला जाऊया, बघूया. आज मित्रांना सांगितलेलं मी, ते कोण आले नाही, तयार नाही झालं. मग आता मी आणि अक्षू चाललो आहे आणि तिकडून मग अक्षूचा भाऊ आहे शेखरदा म्हणून, तो आम्हाला तिकडे जॉईन होणार आहे. तर चला टाईमपास न करता जाऊया, निघूया. तर मित्रांनो, आज आपण निघालो होतो मुंबईच्या सांस्कृतिक हृदयात, ते म्हणजे गिरगावमध्ये. बाप्पाचं दर्शन घेऊन काहीतरी नवीन पाहण्याच्या उत्सुकतेने आम्ही आमचा प्रवास चालू केला. डोंबिवलीवरून ट्रेन तर पकडली, पण हे दृश्य बघून खूप वाईट वाटलं की मराठी संत आहे पण मराठी माणसाला सुट्टी नाही. तर दादरवरून ट्रेन पकडून आम्ही पोचलो होतो चर्नी रोड स्टेशनला. चला तर मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा अनुभव आपण एकत्र घेऊया. तर आत्ता आम्ही आलो आहे चर्नी रोड स्टेशनला आणि गर्दी बघा, गर्दी तर असणारच आहे. आता बघूया पुढे जाऊन कसं काय आहे ते. मी पहिल्यांदाच आलो आहे आणि तुम्हाला पण दाखवतो. तर आता ना 9:30 झाले, 9:30. आणि आता आम्ही आलो आहे लोकेशनला, जिकडे सर्व काही असतं तिकडे. तर तुम्हाला आता तिकडे जाऊन दाखवतो सगळं कसं काय होणार आहे ते. ठीक आहे, चला. बाबा बाबा बाबा, गर्दी बघा. तर आम्ही आता इथे आलो आहे आणि आता इथे अजून रांगोळी काढताय ते बघा. म्हणजे आलो आहे आम्ही, लवकर आलो असं वाटतंय. तिकडे पुढे ढोल ताशे आहेत आणि इथे बेंचो होता. दाखवतो सगळं काय होणार ते. हे बघा, महाराज, विठ्ठल आणि पंढरी म्हणजे पूर्ण असा एक देखावा इथे दाखवला आहे. तर तुम्हाला आता मी त्याचे सिनेमॅटिक्स दाखवतो. रॅलीची सुरुवात होताच पहिलं दर्शन झालं ते म्हणजे विठुरायाचं आणि एका अशा राजाचं ज्याच्यामुळे देव देवळात आज सुरक्षित आहे. म्हणूनच आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली कार्याची आठवण करत भव्य मिरवणूक शोभायात्रा साजरी करण्यासाठी. तर हा होता तो आपण आता बघितला तो विठ्ठल, शिवराय, पंढरपूर ते सगळं दाखवलेलं. आणि इथे आता पुढे बघूया काय आहे ते. ठीक आहे, चला. तर सर्वजण एकदम मस्त तयार होऊन आलेले आहेत. आणि बघा ही छोटी बघा, छोटी मस्त तयार झाली आहे, बिस्किट खाते. चला पुढे अजून काय काय होतंय ते दाखवतो तुम्हाला. बघा सर्वांनी मस्ती त्या गुढ्या उभारल्या आहेत, हे बघा प्रत्येकाची बिल्डिंगमध्ये. आणि ही बघा शायनिंग मारायला आली आहे, पण का फोटो काढत नाही म्हणून गपचूप आहे. चला पुढे जाऊया, चला. खूप बेकार गर्दी, खूप बेकार गर्दी, काय सुचत नाही. चले, हिचं काय झालंय ते मलाच माहिती. जाऊ द्या, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. जेवण, चला जाऊया. त्यामुळे गर्दी, हां, डोंबिवलीच्या कंपॅरिझनमध्ये इथे खूपच गर्दी आहे, कारण की ऑल ओव्हर पब्लिक आली आहे इथे. तर चला बघूया पुढे काय काय आहे ते अजून. मी असं ऐकलं होतं, गिरगाव म्हणजे केवळ एक ठिकाण नाही, तर ही एक ओळख आहे. येथे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत
सगळे त्याच जोशात आणि उत्साहात होते. काही पावले पुढे जाताच आपल्याला दर्शन झालं, ते म्हणजे स्वामी समर्थांचं. स्वामींचं दर्शन घेऊन पुढे आल्यावर आपल्याला रॅलीमध्ये महाराजांचे भवानी तलवार घेतानाचे दृश्य पाहायला मिळाले. खूप गर्दी आहे, पण मस्त काय काय बघायला भेटते. तेवढं मोठं आहे बघ पुढे अजून. मस्त आहे, व्यंजन आहे, डीजे नाही, काय नाही, मस्त साधं पारंपरिक बघा मस्त चालू आहे भजन आपलं. तर आता तुम्ही मगाशी भजन बघितलं आणि इथं हलगी आहे बघा, असं वाजव. आजचा हा दिवस एक नवीन ऊर्जा निर्माण करत होता आणि एवढ्या गर्दी गोंधळात देवदेवतांचे दर्शन घेऊन मनाला एक वेगळीच शांतता मिळत होती. खूप काय काय बघण्यासारखं, खूप काय काय. आणि मग त्या डोंबिवलीतच जायचो, तर आज बाहेर पडलं डोंबिवलीतून, खूप काय काय बघायला भेटतंय. खूप गर्दी पण आहे, पण जाऊ दे, ठीक आहे, चालतं. ते लेझिम आहे, लेझिम चालू आहे आता. लहान मुलगा बघा आणि त्या काकू बघा, मस्त काहीतरी वेगळं बघायला मिळते. एकदा येऊन नक्कीच अनुभवा. थकली. हे बघा, तुम्हाला 2 उदाहरणं आहेत इथे. ही आपली साडी घालती आहे, पण आपल्या मुंबई पोलीस बघा तसे त्यांचा युनिफॉर्म घालून त्यांचं काम करतायत. पण ते हे करतात म्हणून आपण ही साडी घालू शकतोय. ते यांच्यासाठी एक कमेंट कराच तुम्ही. तर चला, थँक्यू ताई, थँक्यू. तुमच्यामुळे आम्ही हा सण साजरा करू शकतोय. तर चला आता पुढे जाऊया आपण, बघूया पुढे काय काय आहे. पुढे बघा मल्लखांब आहे, मल्लखांब. मस्त. आम्ही हे क्षण खूप बारकाईने बघत व जगत होतो. तुळजाभवानीचं दर्शन झालं आणि बाळासाहेबांची प्रतिमा पाहताच समजलं की मराठी माणूस कसा असावा. या आनंदमय वातावरणात नुकताच झालेल्या शिमगा उत्सवातला संकासूरही आपल्या पाहायला मिळाला. खूप मस्त काय काय आहे. महाराजांची मूर्ती दाखवतो, महाराजांची एक नंबर मूर्ती आहे, केवढी मोठी मूर्ती आहे बघा. गुढीपाडवा हा विजयाचा दिवस आहे आणि शिवरायांचे जीवन म्हणजे त्या विजयाची प्रेरणा. आज आपण गुढी उभारतो, ती फक्त परंपरा नाही, तर ती शिवरायांच्या विजयाची, स्वराज्याच्या स्वप्नांची आणि उज्ज्वल भविष्याची निशाणी आहे. खूप मोठी रॅली आहे, खूप मोठी रॅली आहे. संपत नाही. एवढं फिरलोय आम्ही, किती चाललोय ते पण समजत नाही. हे नाही आलं, जे नाही आले त्यांनी मिस केलंय. पुढे जाऊन नाचूया, चला पुढे नाचूया, पुढे नाचूया. मजा करून घ्यायची, मजा आहे.
का भाग नाही, भरतीचं माग नाही, कोटीची लाज नाही. नाचलोय आणि आता गर्दीत अडकलोय. दहंडी लावतात दहंडी. चारके लावतात, चारके. नाचलो तर आहे पण एवढं थकलोय ना, बेकार थकलोय खूप आहे, एकदम भिजायला झालंय बघा. जाऊ द्या, मजा पण तेवढी चालली आहे. आता दाखवतो ढोल ताशा. मित्रांनो, आता 11:30 वाजले आणि आता मी मंदिरात आलो. मंदिरात बघा, दाखवतो मला मंदिर. बघा, या मंदिरात आलोय. मस्त थंड वाटलं, जरा फोटोज वगैरे काढले आम्ही. आणि आता बघा पुढे काय आहे का. पुढे जायचं आता, पुढे जाऊया. नाही अजून बघा अजून पुढे काय आहे का. चला, मजा करतायत, नुसते मजा करतायत. 12 वाजून गेलेत, 12. अजून मजा करताय सगळे. मजा करताय बघा. कोणी थकले नाही, तेवढं ऊन लागतंय तरी थकले नाही. जातो आता घरी. बस झालं. तर आता नको बस करूया करून आम्ही 3 वेळा नाचलोय, 3 वेळा. आणि आता बघतोय अजून पुढे बेंचो वाजत नाही म्हणून. तर बघूया, 3री वेळा आम्ही नाचले, 3ऱ्यांदा. आता घरी जायचा प्लॅन आहे आमचा.
तर तुम्ही एन्जॉय केलात की नाही सांगा ब्लॉग आतापर्यंत. पुढे काय असेल तर ते पण तुम्हाला दाखवीन. ठीक आहे, चला जाऊया. तर मित्रांनो हे बघा सगळं पॅकअप केलं आहे आता. सर्व जे मगाशी तुम्हाला दाखवत होतो एक एक करून, हे बघा सगळं आता पॅकअप झालं आहे. आणि आता आम्ही इकडचं जवळच्या स्टेशनला जातो आहे, म्हणजे मरीन लाईन्सला. तिकडून मग बघूया कोणती मरीन लाईन स्टेशन आहे वाटतं, तेच बोलले ना ग. हां, मग तिकडून आपण घरी जाऊया आता. हा व्लॉगची एंड म्हणजे आता मस्त होणार आहे. व्लॉगची सुरुवात झालेली, व्लॉगचा एंड होणार आहे बाप्पापासून. तर चला बाप्पाचं दर्शन घेऊया आणि व्लॉग एंड करूया. तर आतमध्ये ना पूजा चालू आहे, तर सोडत नाहीत वरती कोणाला. तुम्ही इथूनच दर्शन घ्या. आम्ही पण इथूनच दर्शन घेतो. बाप्पाचं मस्त मूर्ती आहे, सिद्धिविनायक. दर्शन घ्या, आम्ही पण दर्शन घेतो आणि निघतो इकडे. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता दुपारचे ना 3:30 वाजलेत. मस्त जेवलो आम्ही आता जस्ट. आत्ताच आलो आहे गिरगाववरून, सॉरी. तर ते गोरेगावमध्ये कन्फ्यूज होतो मी. ते जाऊ द्या, ते सोडा. पण मेन सांगायची गोष्ट म्हणजे दरवेळी आम्ही फडकेला जातो पाडव्याला आणि दिवाळी पहाटला. पण यावेळी आम्ही लोकेशन चेंज केलं आणि गेलो होतो गिरगावला. तर तिकडचा पाडवा कसा होता तो आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. तर कसा वाटला, तुम्ही एन्जॉय केलात की नाही ते पण एका कमेंटमध्ये नक्की सांगा. तू एन्जॉय केला की नाही? खूप, एकदम म्हणजे असं वेगळं अनुभव आमचा एकदम वेगळा होता. आणि ही एवढी मोठी रॅली होती जी आम्ही गिरगाव पासून स्टार्ट केली, ती मरीन लाईन्स पर्यंत होती पूर्ण. आणि त्या रॅलीमध्ये वेगवेगळे प्रकार म्हणजे भजन, संगीत, नृत्य, सगळं बँजो पासून बँजो, परत मल्लखांब वगैरे सगळं काही होतं. परत शिवाजी महाराजांचं हा, ती मूर्ती तर मस्तच होती. जर व्हिडिओ स्किप करून बघितला असेल तर जाऊन बघा ती मूर्ती. तर काय असं वेगळं म्हणजे दरवेळी आपण इथे बघतो ढोलताशा वगैरे, तिकडे आपण यावेळी मल्लखांब बघितला. परत ते वेगवेगळ्या मूर्त्या बघितला. खूप काय होतं बघण्यासारखं. तर काय अजून काय बोलायचं? हा, शेखर त्याला थँक्यू. त्याच्यामुळे आम्हाला आज वेगळा अनुभव मिळाला. म्हणजे येतो बोलला पण तो आला नाही, त्याला माहित होतं तो येणारच नाही, पण त्याने सांगितलं येतो. पण त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी म्हणजे वेगळा अनुभवच वेगळा होता एकदम. हा, काहीतरी वेगळं वाटलं. नेहमी तेच असतं, जातो फोटो काढतो आणि घरी येतो. आपण यावेळी काहीतरी आम्ही वेगळं बघितलंय, मजा आहे. नेक्स्ट इयर असेल तेव्हा तुम्ही नक्की जा. हा म्हणजे हा, आणि जर तुम्ही गिरगावला गेलात नसाल, गिरगावला गेलात नसाल पाडव्याला, तर एकदा जाऊन नक्की भेट द्या. आणि काय अशाच व्हिडिओ बघा आपल्या. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या डोंबिवलीचा पण व्लॉग मी अपलोड केला आहे मागच्या वर्षीचा पाडव्याचा, तो जाऊन बघा. आय बटनमध्ये मी लिंक पण पेस्ट केली आहे. ठीक आहे, तर चला एक कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जा. बस, अजून काय पाहिजे. आणि नवीन वर्षाची सुरुवात, नवीन वर्षाच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष खूप चांगलं जाणारच आहे, तिथे काही टेन्शन नाही. म्हणजे प्रयत्न करत राहा, चांगलं आपोआप होतं ते. ठीक आहे, तर भेटूया अशाच एका गमतीशीर मजेशीर ब्लॉग मध्ये. बाय, जय शिवराय.